आणि यानंतर मालेगावातली एक धक्कादायक बातमी पाहूया। मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार झालेला आहे। अब्दुल मलिक युनुस ईसा असं त्यांचं नाव आहे। मध्यरात्री 12 ते 1 च्या दरम्यान हा गोळीबार झालाय। एका हॉटेलवर ते चहा पिण्यासाठी थांबले असता हा गोळीबार झाला। या गोळीबाराच्या घटनेनंतर मालेगावात तणाव आहे। एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती यांनी भेट घेत घटनेची चौकशी करत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संदीप, मालेगावात माजी महापौरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे, काय नेमकी माहिती? अजिंक्य, नाशिकच्या मालेगावमध्ये माजी महापौर व एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक ईसा यांच्यावर काल अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली। रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला। या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाताला, पायाला व छातीजवळ गोळी लागलेली आहे आणि त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला देखील हलविण्यात आलेलं आहे। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर मलिक हे चहा पिण्यासाठी बसलेले होते। अज्ञात हल्लेखोर मोटरसायकलचा वापर करत तिथं पोहोचले व त्यांनी मलिक यांच्यावर गोळीबार करून ते तिथून फरार झाले। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिकला पुढील उपचारासाठी हलवण्यात आलेले आहे। या हल्ल्यानंतर मालेगावचे जे एमआयएम चे आमदार आहेत मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी या ठिकाणी पोलिसांची भेट घेत पुढील ज्या काही चौकशीचे आहेत त्या सूचना केलेल्या आहेत। पोलिसांना सांगितले की हल्लेखोरांना तातडीने ताब्यात घ्या आणि मालेगावात जे काही गोळीबार होत आहे त्याच्यावर देखील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकारात हा जो हल्ला झाला हा राजकीय वादातून गोळीबार केल्याचं बोललं जात आहे आणि मालेगावच्या गोळीबाराच्या घटनेत देखील या प्रकाराने वाढ झालेली आहे। आता तरी वातावरण तणावपूर्ण परंतु शांततेत आहे। अजिंक्य, संदीप, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। खतरनाक होते जा रहे हैं। माजी में भी बार बार फायरिंग होती रही, लेकिन फायरिंग करने वाले जो असल आरोपी हैं डिपार्टमेंट ने उनको अरेस्ट नहीं किया। पीछे इसराइल इस्सू के ऊपर हमला हुआ था, उस हमले के अंदर जो है 4 लोगों को जमा किया गया। इसमें 2 असल आरोपी फायरिंग करने वाले थे, उनकी जगह जो है बोगस लोगों को डाला गया। ये डिपार्टमेंट की मिली भगत से हो रहा है। अगर पुलिस डिपार्टमेंट इस तरह की छूट न देती और इस तरह की जो सूरत हाल मालेगांव में बनती जा रही है कि हर 2-4 महीने के ऊपर फायरिंग होती है और फायरिंग करने वाला गिरफ्तार नहीं होता, लॉ एंड ऑर्डर के जिम्मेदारान क्या सो रहे हैं कि ये जंगल राज है? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।